बातमी आहे ओबीसी मेळाव्यासंदर्भात। ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय। जरांगेंमुळे मराठा समाज आणि ओबीसी हे अंतर पडलं। मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला विरोध नाही। जरांगे मुंबईत आणखी एक दिवस थांबायला हवे होते। पोलिसांनी सर्वांना सरळ केलं असतं असं भुजबळांनी म्हटलंय। तर महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर केलाय का? भुजबळांनी जरांगेंना हा सवाल विचारलाय। आपण सगळ्यांनी लक्षात घ्या, मराठा समाजाला आमचा विरोध नाही। मगाशीच सांगितलं धनंजयराव मुंडेंनी, मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोलले ना। अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं। भुजबळांच्या ओबीसी मेळाव्यावर जरांगेंनी पलटवार केलाय। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। बीडमध्ये दहशत पसरवण्यासाठी ओबीसींचा मेळावा, राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी सभा होती असं जरांगे म्हणाले। हा भुजबळांचा डाव अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे। तर कुणबी नोंद रद्द करण्याच्या मुळावर उठाल तर मराठे ताकद दाखवतील। ओबीसींनी भुजबळांना नाकारलंय। जरांगेंनी हल्लाबोल केला। ओबीसींमध्ये 2 गट पडल्याचं जरांगे म्हणाले। तर अजित पवारांनी हे सर्व एक दिवस खड्ड्यात घालतील। कितीही दडपण आलं तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जरांगे म्हणाले। मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जीआर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती। बीडचे चौकून हे घुरड भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले। मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे। आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फवावाला भेट बी नाहीत आणि मराठे मोजणार बी नाहीत। ओबीसीची सभा नाही ही त्या जिल्ह्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी यांनी ही बोलवलेली सभा आहे आणि ही त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी। ओबीसीचं काय देणं घेणं नाही याच्यात। मराठ्यांचं कसं वाटोळं करता येईल, मराठ्यांच्या पोरांचं जीवन कसं उद्ध्वस्त करता येईल याच्यासाठी ती त्यांनी घेतलेली सभा आहे। त्यांनी अजितदादाचा गेम करायचा ठरवलंय आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय। आजची एकूण सभा सांगते, त्याच्यामुळे अजितदादाला याचा दोष देण्यात काही मजा नाही। अजितदादांनी दुसऱ्याच्या कुणाच्या हातात बीड जिल्हा सोपाव तरच अजितदादांचं मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते। नसता अजितदादा एक दिवस 100% यांनी खड्ड्यात घातलेला दिसतो।